विठ्ठल 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 आपुलेने भारे श्रीरंगी डोलत गेले, आपुलेने भारे श्रीरंगी डोलत गेले, तवा वचिते पाचारिले पाठी मोरे, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, अवघे पारुषले दीन देहे. बाप रखुमा देवीवरू दीनानाथ भेटला, बाप रखुमा देवीवरू दीनानाथ भेटला, विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, अवघे पारुषले दीन देहे. विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव विठ्ठल आपुलेने भारे श्रीरंगी डोलत गेले, आपुलेने भारे श्रीरंगी डोलत गेले, तवा अवचिते पाचारिले पाठी मोरे, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, अवघे पारुषले दीन देह. सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमौली विश्वसंत श्री ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा मधुर भावातील अत्यंत गोड अत्यंत गोड प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून ज्ञानोबाराय अर्थात ही गोपी आपल्याला परमार्थ पथावर आलेला अनुभव साधनासह व्यक्त करते. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी तथा राऊत परिवाराचे इष्ट सगळे सोयरे यांच्या सन्मानाने उपस्थितीमध्ये आज आपण या क्षेत्र संघामध्ये जी चिंतन सेवा करतो आहोत, ज्या चिंतन सेवेत आपण प्रवृत्त आहोत, त्या चिंतन सेवेचं प्रवृत्ती निमित्त
तुम्हा आम्हा सर्वांचे परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्ती परायण वारकरी संप्रदायातील सध्या चाललेल्या झंझावातात सुद्धा आशेचा किरण म्हणून ज्या वक्त्यांकडे पाहिलं जातं अशातले एक वक्ते माझे हृदयाभिन्न गुरुबंधू परमार्थ पथावरील स्नेही आमचे हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर महाराज सर्व आपण सालगावकर माऊली म्हणून ज्यांना तथा आदरणीय श्री आसाराम विठ्ठलराव राऊत या दोघांच्या मातोश्री ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं अशा वैकुंठवासी हरिभक्ती परायणा गंगा भागीरथी कौशल्याबाई विठ्ठलराव राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी 2 दिवस या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या श्राद्धाचा दिवस काल झालेला आहे. पण सर्वांना काही लोकांना श्राद्धाच्या अन्नाची अडचण असते आणि आपल्याला अन्नदान घडावं या उद्देशातून यांनी आजही या अन्नदानाचं आणि या सेवेचं आयोजन केलं आणि त्यातील रात्रीची सेवा भारतीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यापक तथा विश्वस्त आमचे गुरुतुल्य गुरुबंधू आदरणीय हरिभक्ती परायण उल्हास महाराज सूर्यवंशी यांची चिंतन सेवा संपन्न झालेली आहे आणि आजची चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य या दासाला आदरणीय माऊलीच्या आज्ञेतून प्राप्त झालेलं आहे. मी म्हणतो माऊली मला काय म्हणत असतात, महाराज तुमची फार धावपळ आहे, तुम्ही मला सेवा दिली याबद्दल आभार. असं ते मला आतापर्यंत जेव्हापासून तारीख घेतली तेव्हापासून जवळजवळ 20 वेळा म्हटले, पण मी तेव्हा एकही उत्तर दिलं नाही. मला आज उत्तर द्यायचं होतं आणि आज मला एक उत्तर हे द्यायचंय. अशा मातेच्या पुण्यस्मरणाला तुम्ही मला बोलवलं, मी तुमचे आभार मानतो. विठ्ठला 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 तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. नरकात अभक्ताची माय काय जाते? नरकात जाते. आणि हरिभक्ताची माय काय करते? धन्य माता पिता तयाची आहे. एक बोलू का, सर्व जबाबदार मंडळीत म्हणून बोलतो, कीर्तनकार खोटं बोलत नाहीत असं नाही. कीर्तनकाराला सगळ्यात जास्त खोटं गोड जेवणाला वर्षश्राद्धाला बोलतो. मेलेलं गाढव असतं पण आम्हाला गोड म्हणावं लागतं. त्याचं कारण आमचं गोड आडलेलं असतं. मेलेलं कोण असतं? गाढव असतं. पण आम्हाला त्याला काय म्हणावं लागतं? गोड म्हणावं लागतं. आणि आम्हाला त्या व्यासपीठावर जाऊन पाप करावं लागतं, वाचेला शेण आणावं लागतं. पण कधीतरी भाग्य होत होते, आज उजवली माझी वाचा. ज्ञानोबा म्हणतात आज माझी वाचा उजवली. त्याचं कारण काय? गेलेली व्यक्ती त्या उंचीची. आज मला या पुण्यस्मरणात खोटं बोलायची वेळ नाही. म्हणून तुम्ही मला अनेक वेळा जरी आभार मानले असतील तर मी तुमचे आभार मानतो की तुम्ही मला मातेच्या पुण्यस्मरणाच्या योग्यतेचं समजलं आणि दासाला सेवेची संधी दिली. ही सेवा पूर्णत्वाकडे जात असताना महाराज मंडळी एवढी आहेत. खरं तर आम्ही सहसा अमावस्या झाल्याशिवाय मध्ये सोडत नाहीत, पण यावर्षी जरा लवकर सोडले. त्याचं कारण रात्रीची सेवा नंतर घेतली. केंद्रबिंदू ही सेवा होती. आदरणीय माऊली करता आणि मला काय अडचण नाही, माऊली करता माऊलीला सोडायचं. या तर वारकऱ्याचा नेम काय? नामा म्हणे चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी जो ज्ञानदेव राहील नेमेशी उतरेल भोतळी. मग नेमी लिया तिथी अष्टमी कृष्ण पक्षी समर्थी. अष्टमी पासून तो नामा म्हणे चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी असा एक विधी आहे, पण तो पाळायचा असतो. इथे ठीक आहे, सगळ्याच्या व्यापाने सगळ्याला जमत नाही, पण माझा सदैव हा प्रयत्न असतो, ते नियमाने मी राहत असतो. पण माऊलीचा जेव्हा मला फोन आला तेव्हा मला एवढा आनंद झाला की या मातेच्या सेवेचे सौभाग्य मला प्राप्त होतं. पण इथे आल्यानंतर या महाराज मंडळाची उपस्थिती पाहिली ना, मला ते दुःख राहिलं नाही. आनंद निर्माण केल्यावर आनंद सुद्धा जेवढे कलाकार भेटत नाही, जेवढे महाराज मंडळी एका काळ ठिकाणी एका ठिकाणी मिळत नाहीत, एवढी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचा शक्य नाही, म्हणून सकळा चरणी जेवणाचा व्यक्त करतो. आपण त्याच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. मला आदरणीय मातोश्रीचं, अर्थात आपण सर्वजण आदरणीय बाई म्हणायचो, आदरणीय बाईचं जीवन मांडायचं.
प्रश्न मांडण्याकरता ज्ञानोबाच्या विधानाचा आधार घेऊन आपल्याला तो विचार मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुत्र वेगळा, पुत्राची पुत्रता वेगळी. कोणाला पुत्र म्हणायचं, पुत्र म्हणण्याच्या योग्यतेचा कोण आहे, याकरता दिव्य भागवतामध्ये दिव्य भागवताचा श्लोक असा आहे, जो 3 गोष्टी करतो त्याला स्वतःला पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार आहे. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? पाठभेदानं दोन्ही श्लोक म्हणून दाखवतो. एकच श्लोक आहे पण ते थोडासा पाठभेद आहे. जीवत्व वाक्य करणे प्रत्यब्दी भूरी भोजनात, याच्याऐवजी काही ठिकाणी असं म्हटलं जातं, मृत आहे भूरी भोजनात. जीवत्व वाक्य करणात मृत आहे भूरी भोजनात, गयायाम पिंड दानाश्च त्रिभीर पुत्रस्य पुत्रता. या 3 गोष्टीमध्ये पुत्राची पुत्रता आहे. यानं 3 गोष्टी केल्या पाहिजे. कोणत्या कोणत्या? जीवत्व वाक्य करणात, जिवंत तोपर्यंत मायबापाचं ऐकलं पाहिजे, मायबापाची सेवा केली पाहिजे. मृत आहे भूरी भोजनात, त्यांच्या मृत्यूचा दिवस धरून माता पितर मरणे अंकित जे दिवस, त्या दिवसाला केंद्रबिंदू ठेवून दरवर्षी अन्नदान केलं पाहिजे. दुसरा आणि तिसरं गयायाम पिंडदानाष्ट, गयादी तीर्थावर, हो गयेवरच नाही गयादी तीर्थावर पिंडदान केलं पाहिजे. हे यातच पुत्राची काय आहे? पुत्रता आहे. गयादी तीर्थावर म्हणजे कोणत्याही तीर्थात गेलं की आपण पितराला तर्पण दिलं पाहिजे, पितरांचं स्मरण केलं पाहिजे. महाराज प्रत्येक ठिकाणी तर्पण विधी करायला ब्राह्मण भेटेल न भेटेल, मग कसं करायचं? ज्ञानोबाराने आम्हाला फार सोपं करून ठेवलं. आणि असा नियम आहे, गंगेचे उदक गंगे जैसे आणि आरपीजे पितरोद्देशे. या पितरोद्देशे शब्दाकडे लक्ष केंद्रित करा. पितराच्या उद्देशानं गंगेचंच पाणी घ्यायचं आणि आपल्या पूर्वजाचं स्मरण करून ते पाणी तिथे सोडायचं. अशी तर्पण या 3 गोष्टी जो करतो याच्यातच पुत्राची काय आहे? पुत्रता. या 3 गोष्टी ज्याला करता आल्या त्यानं स्वतःला पुत्र म्हणून घ्यावं. तो पुत्र म्हणून घेतलं तरी चालेल. पहिली गोष्ट काय? जीवतो वाक्य करणार. जीवतो वाक्य करणार. जिवंत तोपर्यंत माय बापाचं ऐकलं पाहिजे. आणि जो माय बापाचं ऐकत नाही तो पुढच्या जन्मी बहिरा होतो. सगळ्याला अभंग पाठ आहे. नाथाने सांगितलं आम्हाला, आम्ही बहिरा का झालो त्याचे कारण मोजा. माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला बहिरा झालो नरजळीता, बहिरा झालो नरजळीता, एका जनार्दनी स्मरणाचा, जनार्दनी स्मरणाचा, झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो जगी, बहिरा झालो जगी. बहिरा का झालो याची कारण काय काय सांगितली? नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडी येली. किती झाले? 2. पितृ वचनाशी गाठ दिली, बापाच्या वचनाला पाठ दिली 1. आणि तीर्थव्रते असून त्या गेली 4. आणि पुढं माता माऊली पाचारिता आणि शब्द नाही दिला मागुता. म्हणजे दुसऱ्या चरणातलं पितृ वचनाशी पाठ दिलेली हे घ्या, आणि माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता हे घ्या. अर्थात माय बापाचं न ऐकणारा पुढच्या जन्मात बहिरा होतो. या जन्मात जे जे बहिरे आहे अनुमान हे तो दिलाय. आता पंचवीस तुम्ही लावत ऐका, वयानं आलेलं बहिरेपण, अपघातानं आलेलं बहिरेपण आहे की नाही, या गोष्टी शास्त्र आहे. त्या शास्त्रात सिद्धांतात कोणाला सुट्टी नाही. सांगण्याचं तात्पर्य माय बापाचं ऐकलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. माय बापाच्या मी सेवा करतो म्हणजे त्याच्यावर उपकार करतो नाही, आमचं कर्तव्य. व्यवहाराचा साधा नियम आहे. व्यवहाराचा काय नियम आहे? साधा नियम सांगतो. हो तुमचा नाही काय अंगद भाऊ, तुम्हाला गेल्या वर्षी अडचण आली होती की नाही? हो म्हणा काय जाते तुम्हाला. तुम्हाला फोन केलता की नाही? हो. तुम्हाला 2 लाख रुपये मागितले का नाही? हो म्हणायला काय जाते तुम्ही? मी तुम्हाला दिले का नाही? हो दिले. तुम्ही माझे 2 महिन्यात परत केले का नाही?
आता इकडं पहा, मी अंगद भाऊला 2 लाख दिले, त्यांनी माझे 2 लाख दिले. हे उसनं फिटलं, अजून उपकार फिटायचे. आता उपकार कधी फिटतील? जेव्हा मी अडचणीत येईल. है की नाही? जेव्हा मी अडचणीत येईल तेव्हा त्यांनी माझी मला काय केली पाहिजे? मदत केली पाहिजे. मी जर त्यांना अडचणीत गेल्या वर्षी 2 लाख रुपये दिले, तर माझ्यावर जेव्हा अडचणी येईल, तेव्हा त्यांनी मला दिले पाहिजे का नाही? तुमचं काय मत आहे गणेश भाऊ? चंद्रकांत महाराज, बाबाजी, दिले पाहिजे की नाही? हा, उसने फेडीचा धर्म तो कोण? हो, शास्त्र आहे पुन्हा ते. उसने फेडीचा धर्म तो कोण, काय तया मानवेल जन, काय मिळवाली भूषण, वाया कोरपण जन्म. फेडीचा धर्म तो कोण, तया मानवेल जन, काय मिळवाली भूषण, वाया कोरपण जन्म. उसने फेडीचा धर्म तो कोण? म्हणजे त्यांना अडचणीत मी जर कामी आलो असेल तर त्यांनी मला अडचणीत कामी यायला पाहिजे. तुमचं काय मत आहे सगळ्यांचं? हा, कृतज्ञ तेच बघायचे ना, मला अंदाज तोच घ्यायचा आहे आता. अंगद भाऊ सध्या मी लय अडचणीत. आणि मग ऐका, अडचणीत जर मी त्या व्यक्तीला कामी आलो असेल तर त्या व्यक्तीने मला अडचणीत कामी आलं पाहिजे. 2च वाक्य सांगतो, विस्तार करत नाही. जेव्हा आम्ही जन्माला आले आमच्या हातापायात अवसान नव्हतं, तेव्हा आमच्या पायात जेव्हा अवसान नव्हतं, तेव्हा आमच्या माय बापानं आम्हाला आधार दिला. हे जर उसने फेडायचं असेल, हे जर अडचणी फेडायचे असतील, तर जेव्हा त्यांच्या हातापायातलं अवसान जाईल ना, तेव्हा आम्ही त्यांना आधार दिला. आणि हे एवढ्या आत्मविश्वासाने मी का सांगतो? कारण माऊली तसं जगले म्हणून. माऊली तसं जगले हे मी ऐकू नाही. आणि मला नाही वाटत कोणाला माझ्या बोलण्यावर आक्षेप येण्याची काही शंका आहे. सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. आई साहेबांची प्रकृती आदरण अर्थात बाईंची प्रकृती एवढी प्रतिकूल होती शेवटच्या काळामध्ये, पण त्या प्रतिकूल काळामध्ये सुद्धा माऊलीने अप्रतिहत सेवा आईची केली. अप्रतिहत. आम्ही रात्र बघत नव्हतो, काही बघत नव्हतो, कपड्यामध्ये आमचा देहधर्म व्हायचा, पण आमची माय तेवढ्या रात्री उठून आमचा देहधर्म स्वच्छ करत होती. मला वाटतं आमच्या माऊलीने सुद्धा आईचा देहधर्म तसा स्वच्छ केलाय. स्वच्छ केलाय. उपकार नाही केले माऊली, आपण उसनं फेडले, उसनं फेडले, जीवत्व वाक्य करणार. बरं, आमच्या संगोपनामध्ये आमच्या मायबापाने कोणतीच कमतरता केली नाही. हो, तो कोबऱ्याचं लय गोड प्रमाण. कायकडे बाळा बाप सदैव दुबळा, बाप सदैव दुबळा. कायकडे बाळा बाप सदैव दुबळा, बाप सदैव दुबळा. कायकडे बाळा बाप सदैव दुबळा, बाप सदैव बळा, बाप सदैव दुबळा. कायकडे बाळा बाप सदैव दुबळा, बाप सदैव दुबळा, बाप सदैव दुबळा. काय कळे बाळा, लेकराला कळत नाही माझ्या बापाची परिस्थिती काय. फक्त पोरग एवढं म्हणतो, पप्पा शाळेची फी भरायची, दादा मला मोबाईल घ्यायचा, दादा मला आमक पाहिजे. देखिले ते दृष्टी, देखिले ते दृष्टी, देखिले ते दृष्टी, देखिले ते दृष्टी. मागे घालोनी या मिठी, मागे घालोनी या मिठी, मागे घालोनी या मिठी, मागे घालोनी या मिठी. आहे नाही हे नकडे, हात काय होण्या वेळे.
मागे घालवी या मिठी, मागे घालवी या मिठी, मागे घालवी या मिठी, मागे घालवी या मिठी, मागे कवन रेणे याच अभंगाचं तिसरं चरण आहे की बापाला लेकराला कळत नाही माझ्या बापाला बापाची परिस्थिती काय, फक्त ते एवढं पाहत ही वस्तू मला पाहिजे. बाप काय करतो, आपली परिस्थिती पणाला लावून लेकराचे काय पुरवतो, लाड. आपली परिस्थिती माणसाने सुद्धा आई बापाची सेवा करण्याकरता आपली परिस्थिती पणाला लावली पाहिजे. किती पणाला लावली पाहिजे, पुराणातली काही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. भीष्माने बापाच्या समाधानाकरता तारुण्याचा करता आपलं तारुण्य बहाल केले. अनेक उदाहरण आहेत पुराणात. एवढंच वर्तमानात सुद्धा आहेत. असं समजू नका सगळे श्रावण बाळ संपले, आजही आहेत ना. मग श्रावण बाळ आहेत ना, हे जेव्हा माणूस प्रश्न विचारतो ते उत्तर सापडतं आणि त्या उत्तराच्या यादीत एक नाव आहे आमच्या मौलीसाठी. एक उत्तर ते पण वाक्य करणार प्रत्येक भूरी भोजन दरवर्षी त्याच्या निमित्तानं भूरी भोजन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. मला वाटतं तेही अन्नदान आमचे मौली करतायत. दयायाम पिंडदानश्च, ज्या ज्या तीर्थावर गेलो त्या त्या तीर्थावर आपल्या पित्याचं स्मरण केलं पाहिजे. हे झालं मुलगा म्हणून कर्तव्य. आता माणसाचं काय कर्तव्य आहे, माणूस माणसाचं एकच कर्तव्य आहे, त्याने देव प्राप्त करून घेतला पाहिजे. कारण देह मिळाला त्याचं प्रयोजनच आहे. 3 प्रमाण सांगतो आणि 3 प्रमाणाच्या पुढे त्याच्या प्रयोजनाचा विचार सांगतो. 3 प्रमाणाच्या पुढे त्या प्रयोजनाचा विचार सांगतो. देवाने आम्हाला आधी देह दिला, देवे दिला देह. थांबू इथं 2 मिनिटं. देवे दिला देह, देवानं देह दिला. अजून काय दिली, त्या देहात दिली इंद्रिय, हात पाय. आमच्याकडे स्थूल देह आणि इंद्रिय याची संगती वेगळी वेगळी. पण हे ना हे डोळा नावाचं इंद्रिय राहण्याचं गोलक आहे. हे जे आहे ना कर्ण शुष्कोली म्हणतात, हे गोलक आहे. शुद्ध इंद्रिय राहण्याचं, श्रवण इंद्रिय राहण्याचं. देह वेगळे, स्थूल देह वेगळे आणि इंद्रिय वेगळे. देवानादी काय दिला, स्थूल देह दिला. नंतर काय दिला, त्याच्यात इंद्रिय दिली. दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. इथं थांबायचं. पुन्हा देवानं काय दिलं, शरीर दिलं, इंद्रिय दिली, हे दिलं, प्राणच दिला नसला तर. ज्ञानोबराचं प्रमाण आहे, सर्व अवयवी शरीर चांग शून्य एका प्राणी विनरे. सर्व अवयवानं शरीर जरी चांगलं असलं तर त्याच्यात जर प्राणी नसले काय आहे. कसं आहे कृष्ण महाराज, अंग गोरे आणि तरुणी वरी लिहिल्या हे लेणे परी एकलेनी प्राणे सांडिले. प्राण नसता तर त्यानं त्याचा जीव दिला. जेने हा जीव दिला दान, देह दिला, इंद्रिय दिली, पुन्हा जीव दिला. पण त्याचा उद्देश काय काय, प्रत्येक चरणाच्या पुढे उद्देश आलाय. ह्याच्या पुढे देवे दिला देह कशा करता, भजना गोमटा. गोमटा शब्द देहली दीपन्यायने लावा असं मला वाटतं. देह देहली दीपन्याय काय, घरात बी माणसं बसले, दारातही माणसं बसले. घरातल्या नाही उजेड पाहिजे, बाहेरच्या नाही उजेड पाहिजे, आणि दिवा मात्र एकच आहे. मग काय करायचा, दिवा चौकटी ठेवायचा, बाहेर उजेड पडतो, आत उजेड पडतो. देहली दीपन्याय असं म्हणतात, है की नाही. तसा देह इकडे ठेवायचा आणि भजन इकडे शब्द ठेवायचा, आणि भजन आणि देहाच्या मध्ये शब्द टाकायचा, शब्द दोन्हीकडे लावायचा. कसा, देवे दिला गोमटा देह कशा करता, गोमट्या भजनासाठी. देवे देह दिला, गोमटा दिला, आणि कशा करता दिला, भजन. भजन कोणतं, गोमट्या भजना करता. भजन ते ओंगळवाने चुकीने गोमट्या भजना करता, गोमटा देह दिला. चला, देहाचा उद्देश काय दिला, देवाचं भजन, देवाची सेवा. इंद्रियाचा उद्देश काय दिले, जेणे तो जोडसी नारायण. आणि जीवाचा उद्देश काय आहे, तयाचे करीने चिंतन, अर्थात देवाचे चिंतन करता. आणि या सगळ्या तिन्ही चरणाचं जर सूत्र सांगायचं ठरलं तर निजात्म प्राप्ती लागून आणि देवे केली मनुष्य योनी.
आत्मप्राप्ती करता माध्यमाने देह दिले. एवढं सांगितलं त्याच्या हातात ज्ञान दिलं. आणि कशा करता दिलं? मनुष्य देहीचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. अर्थात त्याच्या प्राप्ती करता दिलं. म्हणजे आता आपली दोन कर्तव्य झाली. नात्याच्या संबंधानं कर्तव्याचं निर्वाह, एक संसारिक कर्तव्य आणि आत्मोद्धाराचं कर्तव्य. अर्थात कर्तव्यालाच आज आपण ओझं शब्द घेऊ. प्रत्येकाच्या डोक्यात दोन प्रकारचं ओझं आहे. आपण ज्या देशात ज्या काळाच्या परिवारात जन्माला आलो त्या ठिकाणचे देशकालाचे नियम पाळून आपल्या कर्तव्याचा निर्वाह करणं. कर्तव्य कर्माचं एक ओझं आपल्या डोक्यावर आहे आणि आत्म उद्धाराचे ओझं आपल्या डोक्यावर आहे. सगळ्याला त्या घेता येत नाही. पण एखादी बाई धन्य असते. गोकुळातल्या गोपिका धन्य होत्या कारण त्या दोन्ही ओझं घेऊन चालत होत्या. हे तुकोबाराचं प्रमाण देतो. आधी सांगतो, धन्य बाया ऐशा नारी. या बाया धन्य आहेत, ऐशा नारी धन्य आहेत. त्या बाया धन्य आहेत, ऐशा नारी धन्य आहेत. का धन्य आहेत? महाराज म्हटले घरीदारी नांद. घरीदारी नांद. प्रल्हाद महाराज आमचे गुरुवर्य हे घरीदारी नांदतीचे 3 अर्थ करतात. पण घरी नांदती आत्मस्वरूपावर निश्चयाने पक्क्या झालेल्या आहेत. आणि द्वारी नांदती तरी कल्पित त्याचा अंगीकार करून भक्तीचा व्यवहार करते. लक्ष लावून आत्मस्वरूपावर लक्ष आहे. त्याला माहिती आहे. अंतरी तरी सुद्धा याने माझे उडिले, याने माझे शिंके होत उडिले, हा कल्पित त्याचा व्यवहार आहे. घरीदारी नांदती एक अर्थ. दुसरा अर्थ, घरीदारी नांदती घरचा कामधंदाही करती आणि वेळ प्रसंगी दह्या दुधाची डेअरी करून मथुरेला विकायलाही जाते. सध्या घरचं काम करणाऱ्या बाहेरचं करत नाहीत आणि बाहेर नोकरी करणाऱ्या घरचं करत नाहीत. त्यांना विचारलं का हो? का करत नाही? अण्णा अण्णा काय म्हणायचे? जुन्या काळातल्या बाया घरातली काम करून शेतात काम करत होत्या की नाही? बोला की करत होत्या. आता का उठत नाही? अण्णा म्हणायचे जुन्या काळातल्या बाया एवढ्या लवकर उठायचे, एवढ्या लवकर. पहिले घड्याळी नव्हती. म्हणून काय म्हणायचे? पहिल्या चांदणीला उठत होते म्हणायचे. म्हणजे 3च्या दरम्यान पहिली चांदणी उगवते. पहिली चांदणी शुक्राची उगवली शुक्राची असं काहीतरी म्हणलंय असं कोणीतरी. 2:30 उठायच्या. अगं कधी उठली होती? पहिल्या चांदणीला उठली होती म्हणते. हो हो दुसऱ्या चांदणीला उठली आहे की नाही? अण्णा म्हणायचे बाया एवढ्या लवकर उठायच्या, सगळं घरचे काम उरकायच्या. नाही का बरं चंद्रकांत महाराज अण्णाची भाषा. सगळी घरची काम उरकायच्या आणि सूर्याची वाट पाहायच्या. कधी उगवतो घरात बाहेरची कामं करायची. इतक्या लवकर उठायच्या, सगळी कामं करायच्या आणि सूर्याची वाट पाहायची. सूर्य कधी उगवणार आहे? आता काळ बदलला म्हणजे. आता सूर्य आधी उगवतो आणि तो याची वाट पाहतो, ह्या कधी उठणार आहे. अण्णा म्हणायचे ह्या आज उठणार आहेत का? काय ह्याला उचलावं आपल्याला सुद्धा काही अडचण नाही. अन्नाची भाषा. सगळी घरातली कामं करायच्या आणि सगळी कामं करून बाजाराला दया दुधाचे डेरे घेऊन जायच्या. घरीदारी नांदती. आणि दुसरा एक तिसरा अर्थ तुम्हाला आज पाहिजे. घरी नांदती दारी नांदती अर्थात घरी नांदती संसार कर्माचाही निर्वाह करीती, तेही ओझं घेते. दारी नांदती उद्धाराचे कर्तव्याचा निर्वाह करते. दोन्ही प्रकारची ओझं ती गोपी अशीच या दोन्ही कर्तव्याचं ओझं घेऊन निघाली होती. दोन्ही कर्तव्य तिच्या डोक्यावर आहे. संसाराचंही आहे, उद्धाराचंही आहे. दोन्ही बघा, गोपिकांनी सगळी कामं केली आणि उद्धाराचंही ओझं त्यांनी घेतलं. कशावरून? मन हे गोविंदी देह काम करेल. त्यांचं मन कुठं आहे? उद्धाराच्या दिशेने. आणि देह काय आहे? कर्माच्या दिशेने. माणसं हुशार माणसं कोणती? जेव्हा काम जास्त असतात आणि व्यक्ती कमी असतात तेव्हा काम विभागून द्यावं लागतं. हे बाबा हे तू पहा, हे बाबा तू हे पहा. उगा भांडणाच्या वादावाद नको. ज्या घरात
घरात 2-2 जावा, 4-4 जावा आहे, त्या घरात आहे की नाही? ए बाई, सकाळचा स्वयंपाक तुझ्याकडं, संध्याकाळचा हिच्याकडं. काम असलं की ते वाटण्या करून द्याव्या लागतात. तसं या गोपिकांनी हे दोन्ही ओझे वागवत असताना काय केलं? कारण वृत्ती एका वेळेला एकालाच विषय करते. म्हणजे माणूस एका वेळेला एकच काम करू शकतो ना. मग त्याने काय केलं? देह देऊन टाकला कामाला आणि चित्त दिलं देवाला. हो, चित्त दिलं देवाला. आणि काय व्हायचं कधी कधी देहाचं काम करताना चित्त जर तिकडे गुंतलं, कधी एक पहा, गोपिकांचा जो देहानं जे कर्म करायचं ते चित्त रहित करायचे. प्रमाण देतो, पटवून देतो, पटवून देतो. कायेन मनसा बुद्ध्या आणि केवलही इंद्रिये रपी योगिना कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा शुद्धये. याच्यावर ज्ञानोबराचे फार गोड आहे. ज्ञानोबरानं कायेन मनसा बुद्ध्या आणि केवलही इंद्रिये रपी 4 प्रकारच्या कर्माचा विचार फार गोड केलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात म्हणून मराठी पर्येशी आता बालकाची चेष्टा जैशी. लक्ष देऊन पुढची ओवी आहे का? म्हणून मराठे पर्येशी. आता मराठे पर्येशी, आता मराठे पर्येशी, आता मराठे पर्येशी. मराठे म्हणजे मराठ्या जातीचे नाही बरं. हा हा. आता मराठे पर्येशी बालकाची चेष्टा जैशी योगी कर्म करीती तैशी केवळा तनु. इथे शब्द काय? केवळ तनुने त्या काय करतात? देह संसार करायच्या आणि मनानं मात्र देवाचं चिंतन करायच्या सदैव. आणि देवाची अपेक्षा हीच आहे. देवाने आपल्याला काय काय दिलं, आपल्याकडून अपेक्षा काय केल्या, याचं गणित जर लावायचं ठरलं तर 2च मिनिटात एक हिशोब सांगतो आणि पुढे जातो. हिशोब काय? देवाने आम्हाला किती दिलं आणि काय काय दिलं ती यादी तर दिलीच. तर विज्ञानाच्या कसोटीने कुठून दाखवतो. एका घरी गेलो, काय गडबड? काय नाही म्हणे, वडिलाला घेऊन चाललोय जालन्याला. कशाला? डायलिसिस. हे काय असतं? करून रक्त शुद्ध करून शरीरामध्ये भरलं जातं. आणि का? ज्याच्या किडन्या काम करत नाहीत त्याला काय करावं लागतं? ते डायलिसिस करावं लागतं. म्हणजे आपल्या किडन्या काय करतात? रक्ताचे शुद्धीकरण करतात आणि रक्तातलं जे युरिन आहे ते लघवी वाट काढून देतात आणि शुद्ध रक्त शरीराकडे पाठवतात. पण एखाद्याच्या किडन्या जर खराब झाल्या तर मग त्याला ते यंत्राद्वारे करावं लागतं. 2 नळ्या लावल्या जातात, एकाकडून अशुद्ध रक्त काढलं जातं, एकूण शुद्ध रक्त भरलं जातं. ते अशुद्ध रक्त काढायचं, ते स्वच्छ करायचं, पुन्हा त्याच्यातलं युरिन वेगळं करून पुन्हा शुद्ध रक्त शरीरात भरायचं. याला काय म्हणतात? डायलिसिस म्हणतात. त्याचे खर्च किती? काय खर्च किती आहे? 1000 रुपये. हा, 1000 रुपये म्हणजे महाराज अनुदानात बसले म्हणून 1000 आहे. नाहीतर 2-2, 3-3 हजार रुपये लागतात एका डायलिसिसला. सोपं नाही. मग मी त्याची हिशोब लावला. म्हणजे 1000 रुपये लागतात एक डायलिसिसला, अनुदानात जरी धरलं तरी. आपले तेवढे 1000 रुपये कधी वाचतात? एकदा लघवीला जाऊन आले की आपले 1000 वसूल झाले. खरे का कुठे? एकदा लघवीला जाऊन आलो की आपले 1000 भगवान महाराज वसूल झाले. मग कल्पना करा, एका लघवीच्या वेळेला 1000 रुपये, 2 लघवीच्या वेळेला 2000 रुपये. लयदा नको त्याला मुतायला धाडायला, पण दिवसातून 2दाच. म्हणजे दिवसातून 2 वेळेला जर आम्ही लघुशंकेला जात असू तर आम्ही दिवसाला किती कमवतोय? विठाला 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 विठाला. दिवसाला जर 2 वेळा म्हणजे दिवसाचे किती कमवतो आपण? बोला की 2000. गणित लावा. दिवसाला 2000 तर 10 दिवसाचे किती? 20,000. 10 दिवसाचे 20,000 तर 30 दिवसाचे किती? 60,000. 60,000 एका महिन्याचे गुणिले 12, 12 म्हणजे वर्षाला 7,20,000 रुपये किंवा किडनी वाचवते आपली, ही जी देवानं आम्हाला फुकट दिली. किती? 7,20,000. आता 7,20,000 गुणिले आपलं वय लाभ. त्याचा हिशोब त्यांनीच करा. मला ताण देऊ नका. लय ताण घेतला तर वाढून जाईल. त्याला ताण देता गरीबाला. हिशोब किती आला? 20,000 रुपये गुणिले आपलं वय
स्वतःने जोडा. आणि एवढे पैसे आमच्या देवाने वाचवले पंडित महाराज फक्त किडन्या देऊन. किती उपकार आहेत, बाकीच्या इंद्रियाचा तर हिशोब नाही. पण एवढं त्यानं देऊन अपेक्षा काय केली आमच्याकडं? कृष्णा महाराज ओवी कशी, तुझा सातबारा माझा करी, माझ्या भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाधी. ओवी अशीच आहे का? बरोबर. तुझा पैसा माझा करी, एवढंच नाही, एक बोलू का हळूच, तुझे पाकिट माझे करी, हे सुद्धा नाही. तुझा पैसा माझा करी, तुझा देह माझा करी, एवढं तरी नाही. तो मन हे मीच मयेव स्व मय बुद्धिम निवेशय निवशिष्यसि मयेव आता संशय. फक्त त्याने गोपिकाने ते केलं. करितात या काम धाम, करितात या काम धाम, करितात या काम धाम, करितात या काम धाम. कमाल श्याम ध्यानी मनी, कमाल श्याम ध्यानी मनी, तिने पावल्या आनंदा, तिने पावल्या आनंदा. कमाल श्याम ध्यानी मनी, कमाल श्याम ध्यानी मनी, तिने पावल्या समाधान, साथीला माणसं का पाहिजे त्याचं उत्तर हे. पण असे पाहिजे, हा असे पाहिजे साथीचे माणसं, साडेसातीचे नाही. त्याने पावले आनंद कशाने? ऐका, करिता तया कामधाम कमाल मेघ श्याम ध्यानी मुनी. त्यांच्या ध्याना मनात काय आहे? करिता तया कामधाम. मन हे गोविंदी. आणि या दोन्ही प्रकारच्या ओझ्याचं डोकं, कर्तव्याचं ओझं डोक्यावर घेऊन तेव्हा त्या कर्तव्य कर्माचा निर्वाह करत होत्या. आणि ते करत असताना मनात प्रभूचे चिंतन असल्यामुळे तिने पावल्या आनंद. सगळ्या सासूरवासिनी गवळणी जेव्हा एकांतात बसायच्या तेव्हा त्या चर्चा करायच्या, कधी घरच्या तर कधी देवाच्या. माणसाच्या दुःखाला दोनच कारण आहेत. हे मला 4 प्रकारानं सांगता येते. 2 कारण कोणती कोणती, पण आताचे 2च प्रकार सांगतो. माणसाला दुःखाला 2 कारण काय आहेत? त्याचे एक कारण त्याने संसार जवळ केला. त्याला दुःखाला कारण काय आहे? त्यानं संसार जवळ केला म्हणून. आणि त्याच्या दुःखाचं दुसरं कारण काय आहे? त्याने अजून देव जवळ केला नाही म्हणून. ज्यानं देव जवळ केला सुख आहे, किंवा संसार दूर केला सुख आहे. हो सुख आहे. म्हणजे आता हे दुःख अभाव म्हणजे सुख असा सिद्धांत नाही कसा आपला. पण आपल्या संगती लावण्याकरता विचार मांडले. संसार तोडावा लागतो आणि देव जोडावा लागतो, हे की नाही. आपल्याकडे दर्शनशास्त्रामध्ये 7 दर्शनकाराच्या मोक्षाचं जे स्वरूप आहेत ना, त्याच्यामध्ये 21 दुःखाचा ध्वंसाला काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. 3 प्रकारच्या तापाच्या निवृत्तीला सांख्य मोक्ष म्हणतात. हो, पंचक्लेशाच्या निवृत्तीला योगी मोक्ष म्हणतात. स्वर्गाच्या प्राप्तीला पूर्वमीमांसक मोक्ष म्हणतात. ह्यांच्यात फरक काय? हे आधीचे जे 4 आहेत यांच्याकडे अनिष्टाची निवृत्ती पण इष्टाची प्राप्ती नाही. पूर्वमीमांसकाकडे इष्टाची प्राप्ती पण अनिष्टाची निवृत्तीचा विचार नाही. पण वेदांत दर्शनामध्ये अनिष्ट निवृत्ती पूर्वक इष्टाची प्राप्ती आहे. संसार तोडावा लागतो की तोडावाच लागतो? हा, तोडावाच लागतो. संसार जरा जरी चित्तात आला तर जमत नाही. सीतेच्या चित्तात घरदार नव्हतं आलं, फक्त चोळी आली होती. सीतेच्या चित्तात काय आली होती? चोळी. आणि चोळीला लागतं काय हो? 70.80 मिनिट. एखादी माझ्यासारखी नाजूक शेती 1 मिनिट. तेवढं सुद्धा विस्तार व्हायला लागलाय. माफी तत्व विषय त्यागात संघ त्यागाश्च. नारद भक्ती सूत्रातलं काय सूत्र आहे? तत्व विषय त्यागात संघ त्यागाश्च. 2 एका सूत्राचे 2 अंग. विषय त्याग
स्थूल विषयाचा त्याग करायचा आणि संघ त्याग, त्याच्या आसक्तीचा सुद्धा त्याग करायचा. त्याचं सोनं सुद्धा चित्तात येऊ द्यायचं नाही. या दोन गोष्टी आहेत, हे कारण आहेत. पण त्याने देव जवळ केल्यामुळे दुःखाचा संसार सुद्धा अवघाची संसार सुखाचा झाला. अवघाची संसार केला, ब्रह्मरूप झाला. आणि मग त्या सासुरवासाला आलेल्या गवळणी कधी कधी संसाराचं दुःख सांगायचं. आता तुला काय सांगू, काय सांगू, अशी फडफड बोलती. सरसर परते झाले साता भांड, काय दाखवेसे जगासी प्याली माया तिला चविली नाही थारा तोटाई झाला खंडव. सरसर परते झाले साता शब्द फक्त सरळ घरी सासऱ्याचा भारी, सासू मोठी भांड आहे बरी, पतीलाही राग येतो जीव माझा राही. हो, या सासरवाशिनी गवळीने एका जागी बसल्या, पण एक फारच खुश दिसली, फारच आनंदी दिसली, आगळी वेगळी तृप्ती तिच्या अंगावर दिसली. कारण एक सांगतो, बाईच्या शोभा वाढून महाराज मंगळसूत्र शोभा, एखादी नाही महाराज नाकात न तर गावात पत असते, नती न शोभा आहे. एक म्हणली नाही महाराज नेकलेस पाहिजे, एक म्हणली महाराज नाही गंठण पाहिजे. नाही महाराज, बाईला सगळ्यात मोठा दागिना आहे प्रसन्नता. हा दागिना जिच्या जवळ तिला बाकीचे दागिने असो अथवा नसो, त्याचा बाकी अंगावर सगळे दागिने आहेत. साजे अलंकार विठाला सगळं वैभव, पण समाधान नसतं काय. समाधान नावाचा दागिना आज त्या गोपीचं देश काय आगळं वेगळं दिसू लागलं. संसाराचा निर्वाह करतच होते, तरी तिचा चेहरा वेगळा दिसला. बाकीच्या मुला पहिल्या समाधानाचं याचा गमक काय. कधी कधी माणसाला हे वाटतं की तिथे एक म्हातारा वारकरी 90 वर्षाच्या उंची जवळजवळ 7 ते 6.5 फूट, किती 90 पार केली महाराज त्यांनी. मी सहज म्हणलं बाबा, 90 वयात तुमचा एवढा उत्साह आहे, याचं गमक काय. ते महाराज मी कोणा डॉक्टरचं ऐकलं, कोणा वैद्याचं ऐकलं नाही, कोणाचंच ऐकलं नाही, फक्त प्रकृतीचं ऐकलं. भूक लागली तेव्हाच खाल्लं, ताण लागली तेव्हाच पाणी पिलं. सकाळ उठून पाणी पिलं पाहिजे, पण ताण लागली पाहिजे. काय 6च्या जेवलं पाहिजे, भूक लागली पाहिजे ना. नियम आहेत सगळे, पण ते प्रकृतीचं ऐकलं मध्ये. एकोणतीवासी माधव महाराज मगर म्हणायचे, प्रकृतीचं संगीत कसं ऐकावं, खावं का नाही, खावं का नाही. जेव्हा संभ्रम निर्माण होतो, खावं का नाही, खावं का नाही, ते काय करायचं, खायचंच नाही. जावं का नाही, जावं का नाही, लगेच जावं. माधव महाराज मगरांचं वाक्य, जावं का नाही, जावं का नाही, आता जाऊ कीर्तन झालं, आता कीर्तन श्वेतांबराचा पितांबर झाला तर काय प्रकृतीने लोक म्हणतात खायचा सुधार नाही, काय करता महाराज, अवघड काम असते, अवघड काम असते. असं तुझ्या या समाधानाचं गमक काय सांगू. समाधानाचं बाप रखमा देवीवर होती नानाथ भेटला, ज्याच्या योवय भूमा तत्सुखम तिने विन जीवा सुख नोहे, तो परमात्मा मला भेटला आणि माझ्या जीवनातलं दैन्य दुःख सगळं दारिद्र्य निघून गेलं केवळ त्याच्या भेटीनं. भेटला कसा तेवढा आम्हाला समजून सांग ना. तुम्हाला कसा भेटला, मी कसे कसे जीवन जगले याचा विचार सांगत असताना ते आपले साधकीय जीवन आपुले निभारे श्रीरंगे डोलत गे, श्रीरंगे आपुले निभारे श्रीरंगे
डोलत गेले आपुले निभारे श्रीरंग डोलत गेले आपुले निभारे श्रीरंग डोलत गेले आपुले निभारे श्रीरंगी डोलत गेले आपुले निभारे श्रीरंगी डोलत गेले आपुले निभारे श्रीरंग डोलत गेले आपुले निभारे श्रीरंग डोलत गेले नव अवचिते पाचारले पाटी मोरे नव अवचिते पाचारले पाटी मोरे चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरी चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले आवदिते पाचारिले आवदिते पाचारिले चैतन्य चोरीले चैतन्य चोरीले चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले माझं जीवन जे समाधानी आहे त्याचं कारण आहे मला तुला नातं भेटलं. अगं पण तो तुला कसा काय भेटला? एरवी आम्हाला भेटत नाही. महाराज गवळणीमध्ये मला देव काका भेटला याचे अनेक साथ अनेक हे गवळण म्हणते भरला ओलंडोनी रेता करे घट मिस पाणी याचे गोविंदाची चट चाले झड झडा उसंतोनी वाट आहे पाळतो ने उभा तो चिनीट हो पाहिली त्याला विनुमाचं वितो यमुनेच्या त्याटी उभा सावळी होती गोधने व गोपाळाच्या ताटी ऐकोनी गवळाने धावती उठा मोठी 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 ऐसा जन्मन मोहन रंगवना ऐसा जन्मन मोहन रंगवना ऐसा जन्मन मोहन रंगवना ऐसा जन्मन मोहन ऐसा जन्म न मोहन रंग अलक्ष देखणं असा मी पाहिला. पण कधी घट रिकामा केला अर्थात देहरूपी घट विकार शून्य केला. भरला उलंडोनी रिता करी घट मीस पाणी याचे निमित्त पाण्याचं केलं आणि उद्देश कृष्णाची भेट ठेवली. संसार निमित्त केला आणि उद्देश परमात्मा केला. आमचं उलट परमार्थ आमचं निमित्त आहे. असं जयाची भजने फुलासाठी असं हे केलं झाले झड झडा उसंतोनी वाट उसातून नाही बरं झाले झडा झडा उसातून वाट उसातून उसंतोनी झड झडा मला कृष्ण महाराज ओवी ना तरी झड झडोनी वाईला ये भक्तीची वाटेल ते झड झडोनीचा अर्थ काय करायचा मला उपर्ण द्या बरं महाराज 2 मिनिटं वापस देतो मी. हे काय झालं पंडित महाराज झड झोडून झालं. धन्यवाद महाराज. झड झडोनी झड म्हणजे संसार सोडून आणि झड जोडून निशेष वृत्तीतला काढून हो निशेष काढून नाही तर काय काय लोक संसार सोडतात. ज्ञानोबराचं प्रमाण कसं आहे म्हणतोच एकदा आता जीवन ते काय देवानं आम्हाला आवाज कमी दिला. आमच्या पंकज महाराजाचा आवाज आमच्या विश्वंभर महाराजाचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग
वा वा. कुठं स्पीड ब्रेकर नाही. आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. कोणाची कोंबडी जरी मिली तरी स्पीड ब्रेकर टाकावत लागत. कोणाला पाईपलाईन न्यायची तर नाली खांदावत लागत. असा आमचा आवाज आहे. एक बोलू का कृष्णा महाराज महाराज मंडळ एक बोलू विठ्ठल महाराज. आम्ही आवाजाचे जादूगर नाहीत पण चालीचे जादूगर येतात. आहे का नाही अण्णा आहेत का नाही आपल्याकडे चाली आणि तेच म्हणलं. वरी वरी काया का दंडेश जव वरिले न करी तुझे मन. वरी वरी काया का दंडेश जव वरिले न करी तुझे मन. जडी नेत्र लावून टोकसी आवेशा जडी नेत्र लावून टोकसी आवेश तैसे नको नको करू बघ ध्यान रया. चित्त शुचित करी मन शुचित करी तू न करी विषयाची सोय. वरी वरी काया का दंडेशी जवा वरिले न करी तुझे मन. थोडा कमी इको कमी थोडा. वरी वरी काया का दंडेशी जवा वरिले न करी तुझे मन. जडी नेत्र लावून टोकसी आवेशा जडी नेत्र लावून टोकसी आवेश तैसे नको नको करू बघ ध्यान रया. चित्त शुचित करी मन शुचित करी तू न धरी विषयाची सोय. विषयाची सोय विषयाची सोय. बरोबरायचं प्रमाणे वरी वरी काया दंडन. आणि जर मन साथ न देत नसेल तर झडून निघाला झड झडून नाही निघाला. शरीर काढणं झडून निघाला. झड मारून या बैसोलो पंगती. शरीर सोडून आला झड झडून मन पण आणलं शरीर पण इकडे आणलं. एवढं करावं लागतं. मग जाऊ द्या प्रत्येक गोपिकाचं साधन सांगायला वेळ नाही. आपल्याला प्रस्तुत विषयाला घेऊन बाईचं वर्णन करायचं. आपुलेने भारे माझ्या कर्तव्याचा निर्वाह करत करत मी चालले होते. कर्तव्याचा निर्वाह करत चालले होते. सगळी कर्तव्य पार पडत होते. हो ऐकलं का गोपी झाडत होत्या. ते दशमस्कंदामध्ये श्लोक आहे बघा. पाठ केला होता पण तुमच्या आशीर्वादाने आठवायचा नाही. ह्या लोकांचे लय आशीर्वाद येतात. याने पंचदशीची वाट लावली. आमच्या 700 श्लोक पाठ होते जवळजवळ 500-700 इकडचे तिकडचे वेदांतातले. एक आठवत नाही. याने आम्हाला शिरो शायऱ्या गाणे पाठ करायला लावले. एवढे तर हे पुण्यवान आहेत. लोक अन्न गिळतात. समाजाने आमचे परमार्थच गिळलाय आमचा. त्यांचा काय दोष आहे. आम्ही नादी लागलो बघता काय त्याच्याकडे. त्यांचा काय दोष नाही. आम्ही नादी. डोंगरेजी महाराजाबद्दल सांगतात. डोंगरेजी महाराज कथा करताना कृष्णाकडे बघायचे लोकांकडे बघत. महाराज तुम्ही ऐकले डोंगरेजी महाराज तुम्ही कधीच कधीच लोकांकडे पाहत नव्हते. एकाने विचारलं महाराज लोकांकडे का पाहत नव्हते. म्हणजे कारण त्यांना लोकांकडून काही पाहिजेच नव्हतं. झालं माझं शपथ झाली. लोकांकडे का पाहत नव्हते. त्यांना लोकांकडून काही पाहिजेच नव्हतं. आम्ही लोकांकडे का पाहतो समजून घे. बस 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 तात्पर्य आहे. झड झोडून मी माझ्या कर्तव्याचा निर्वाह करू लागले. जी जी माझ्या वाट्याला कर्तव्य कर्म आली ते करू लागले. पण सगळ्याच्याच वाट्याला चांगली कर्म नाही. कायच्या वाट्याला कशी कर्म आली महाराज काय ते ह्यांची आस्था जाता रवी धरवीला आपण त्या पतिव्रतेची कथा सांगतो. ती नवरा आपल्या डोक्यावर घेऊन निघाली होती. नाही नाही मला नाव लोक नाही नाही लोपामुद्राही नाही. नाव तोंडावर शांडिल्य का. शांडिल्य ऋषीची पत्नी आहे. तिचं नाव तुम्हाला आठवते का. मग काहीच अडचण नाही असू द्या. आम्ही तशा तुम्ही ना आता गप बसा मा. म्हणजे कुष्ठ देहानं कुष्ठ झालेला पती त्याची सेवा करावी लागली हे की नाही. चोकोबाराच्या वाट्याला कसं कर्म मेलेली ढोरं ओढणं हे अवस्था
त्या त्या वर्णाचे, आश्रमाचे, वयाचे आणि अवस्थेचे कर्म करणं त्याला क्रम म्हणतात. ज्या दिवशी वर्ण, आश्रम, वय आणि अवस्था याचा अभिमान शून्य होईल त्या दिवशी तोपर्यंत तोवरी या साधना झालेला जोवरी अर्जुन हो तो बोध भेटे ना म्हणा तोवरी या साधना बजावी लागेल. जोपर्यंत तो भेटत नाही ना तोपर्यंत करावं लागतं. मग चोखोबराच्या वाट्याला तसं कर्म, सजन कसाच्या वाट्याला तसं कर्म, कसंही असो माझ्या वाट्याला आले ना आमच्या एक काही संतांनी आपल्या कर्तव्याचे खेद केलेले नुसते प्रमाण सांगतो. हा आमची माळियाची शेत लावू बागायत खेत नाही. शिंपियाचे कुळी जन्मले शरीर आपलं कुलाळाचे वंश जन्मले शरीर शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला परी हे तर राहिला सदा दिवसा माझी शिवी रात्री माझी शिवी खेत नाही. आम्ही वारीक वारीक करू ते स्वाभिमान करू माझ्या वाटाला आलेलं कर्म घेत मी चालले होते. त्या कर्माचा खेळ मला काय माहिती काय गोड आहे पण मी श्रीरंगी आणि परिस्थिती किती बिकट असू द्या ज्याला श्रीरंगाच्या डोलाचा श्रीरंगाच्या चिंतनाचा सवय त्या चिंतन करणाऱ्या माणसाला आणि शस्त्रावर लागे माझी पडली पण इकडे आल्यावर बी फार संपन्न नाही. जेव्हा लग्न 70च्या दरम्यान झालं तर आदरणीय दादांनी 6-6 बराशे खोदाव्या आणि बाईने तेवढ्याची माती उचलली. एवढे कष्ट केले, संसाराचा निर्वाह केला. एवढंच नाही परिस्थितीने गावाकडून आळंदीला पाठवलं. पण तिथेही राहताना राधाकृष्ण मंदिरात राहायचं तिथे राहायचं आणि स्वयंपाकाला कोणाच्या इथं कामाला जायचं आचार्यासोबत जायचं. पण जाताना पहा आता 2 शब्द पहा येताना जेवढं ओझ येईल तेवढं त्या पंक्तीतलं उरलेलं घेऊन यायचं आणि ज्या ज्या पोराला मधुकरी नाही सगळे पोरं गोळा करायचे त्यांना खाऊ घालायचं असं बाईचं काम. पण ऐकलं का आळंदीतल्या त्या परिसरातल्या विद्यार्थ्यांची मधुकरी दिवसभर कामधेनू होती तर संध्याकाळची कामधेनू अर्थात कौशल्य संध्याकाळी त्या कामधेनू काय होत्या महाराज दुसऱ्याचा खाऊ घालायला मी चमक लागत त्याने स्वतःच कुठं खाऊ घालत दुसऱ्याचं खाऊ घालायला धमक लागत. मला आता त्याला वेगळं वळण द्यायचं चर्चा बाईनं ते करायचं जेवढं तिथं उरल जेवढं आपल्याला होईल तेवढं म्हणजे काय करत प्रवृत्ती तुका चालवी कावडी आणि प्रवृत्ती निवृत्ती चोखडी प्रमाणे प्रवृत्तीचे कावड म्हणजे ओझ माझ्या खांद्यावर आहे आणि निवृत्तीचे ओझ माझ्या खांद्यावर आहे म्हणजे मला माऊलीला आसाराम बी वाढवायचंय. दोन पोरं जगवायची प्रवृत्तीचं ओझ आहे आणि पोरांना खाऊ घालायचे निवृत्तीचं ओझ आहे. बाईने काय करायचं या पोरांना जगवायचे म्हणून कामाला जायचं आणि बाकीच्या पोराला धर्म करायचं म्हणून येताना धान्य अन्न घेऊन यायचं. पहिला आजार सुद्धा असा झाला मेंदूतून येणारी जी नस आहे ते ऑर्डर सोडत दिसत आणि मग एखादी ऑर्डर जर सोडली नाही तर ती नस माणसाला ठणक का लागते मेंदूची ऑर्डर तिथे संपून जाते. हो आणि मग तिथं चल बी चल होत काय झालं शरीरात काय झालं शरीरात तिथच्या पेशी तिथच्या नसा डिस्टर्ब होतात घाबरतात घाबरल्या मग तिथे ठणक लागते काय वेदना व्हाव्या जवळजवळ काही हा आजार 2 दशक 2 दशक 20 वर्ष महाराज त्याला तो आजाराला जी गोळी खायची ती गोळी करणारे
ती गोळी खाल्ल्यावर बरं वाटायचं, पण त्याच्यामुळे बाईच्या शरीरावर साईड इफेक्ट झाले. एकही हाडात कॅल्शियम राहिलं नाही, म्हणजे कॅल्शियम लेस हाडं झाली. म्हणजे सुरुवातीला एखाद्या गोळीवर भागायचं, पण तो डोस जेव्हा सूट होतो तेव्हा तेवढ्या भागत नाही. मग दोन खायला लागल्या, शेवटी शेवटी पहिला 4-4 गोळ्या खावा लागायच्या, तेव्हा बाई चालू शकत होती. पण ऐका ना, एवढ्या वेदना शरीरात, एवढ्या गोळ्या, एवढ्यात पुन्हा ह्या पायाचं हाड मोडलं, ह्या पायाचं हाड मोडलं, इथं फ्रॅक्चर, 4 जागेवर फ्रॅक्चर, वाकरवर चाललं. जेव्हा जेव्हा मी बाईकडे आलो, काय रडलेली कधी दिसली ना, मला काय प्रसन्न होते. त्याचे कारण आहे श्रीरंगाच्या डोलत पडणारी ती देवाच्या चिंतनामध्ये. म्हणून त्या अवस्थेत एवढे खडे गोळा करायचे, एक माळ जपायची आणि खडा बाजूला ठेवायचे. एवढ्या कठीण परिस्थितीमधून त्या तोंड देत होत्या. निवृत्तीत त्यांना देवानं साथ दिली, प्रवृत्तीत त्यांना मुलांनी सुनांनी साथ दिली. महाराज, माऊलीची परिस्थिती काय आहे हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती. मला त्या माणसाचं हेवा वाटतो. एवढ्या विक्षेपी संसारात सुद्धा हा माणूस एवढा चिंतनात राहूच कसा शकतो. परिस्थितीचा विक्षेप, संततीचा विक्षेप, एवढा विक्षेप आहे. हे पोरग तर गेल्या वर्षी मरता मरता वाचलं, यमाच्या दारात जाऊन आलं. ऐकलं का? एवढ्या परिस्थितीत सुद्धा माऊली समाधानी. त्याचे दोन कारण, त्यांच्या दोन्ही बायका भानावरेंनी, त्यांच्या दोन्ही पत्नी, त्यांची पहिली पत्नी आमच्या वहिनीची सुद्धा लई मोठी साथ आहे. त्यांचं सुद्धा कौतुक करावंच लागेल. हा संसाराचा गाडा ओढताना वहिनीची साथ त्यांना. आणि दुसरी बायको आहे, अहंता ममता दडून निजे शांती, शांती पतिव्रते झाले परिणयन. ही जी शांती धरणी जीवेसाठी आणि तशा उत्तम हे जे संयमी जीवन आहे ना, त्या संयमी जीवन आणि संसारात मिळालेली बायकोची साथ, या दोन्ही गोष्टी असल्यामुळे आमची माऊली गाडा ओढू शकतात. हे ध्यानात ठेवा. हा गाडा म्हणून आईची महाराज खूप सेवा केली, मी पाहिलंय डोळ्याने. मी जेव्हा जेव्हा आलो एक बोलतो झालेला माणूस थोडा काय करतो, चिडचिड करतो. बायको तर कधी फार पराकुटीचं बोलायचं, काहीही बोलायचं. पण कौतुक आहे महाराज या परिवाराचं, या सगळ्या परिवारांनी ते सहन करून आईची शेवटपर्यंत सेवा केली. म्हणून दोन्हीचा भार डोक्यावर घेऊन श्रीरंगाच्या डोलात डोलत चालले होते. तव असं कर्म माणसाचं परिपूर्ण झालं. अवचिते पाचारीले पाठीमोरे, पाठीमाग, पाठीमाग कुठं एका श्लोकात विचार करू आपण. ते पराग दर्शन जीव आहे ना, ते कशात म्हणे पराग दर्शन, बाहेरचं पाहणार आहे. हो, प्रत्येक तत्व बोध विवर्जित, आतल्या बोधानं ते काय आहेत, विवर्जित आहेत. पूर्वते कर्म भोगाय आणि कर्म कर्तृंच भुंजते. किती दिवस, अरे बाप, जंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्ती, सत्कर्म परिपाकाते करुणा निधिनो धृतः चिर छाया प्राप्य छाया, प्राप्य तीर तरु छाया विश्राम्यति यथा सुखम नद्या किटा येवा वर्ता दावान सुते जंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्ती. आत्मा विचाराशी विमुख झालेले, आत्मा माग सोडून कुठं संसाराकडे आलेले, कुठं आलेले देव बुद्धीवर आलेले, आत्मा बाहेर नाही, पुढे नाही, ते मागे माग कुठे 7 गुहेत 5 गुहेच्या आते आत्मस्य जंतूवर निहितम गुहाया, आत्मस्य जंतूवर निहितम गुहाया, त्या गुहेच्या आत आहे. पंचदशी करायचे 5 गुहा, पंचकोश आहेत. मी काय केलं होतं, सोडून दिलं. आनंदमय कोशात आले, तिथून विज्ञानमय कोशात आले, मनोमय कोशात आले, प्राणमय कोशात आले, अन्नमय कोशात आले. अन्नमय कोशाचा म्हणजे स्थूल देहाचा अहंकार घेऊन चालले होते.
पाचारीले पाठी मोरे मागं वळवलं. म्हणजे देहबुद्धी घालून मला सांगितलंय, आज तुला देह विकारानं युक्त आहे, याला प्राग ते म्हणजे तू नाहीस. प्राणमय कोश जड आहे तो, ते तुझा विचार नाहीये. म्हणे मनोमय कोश काचिकत्व आहे त्याच्या ठिकाणी, तो तुझं स्वरूप नाहीये. विज्ञानमय कोश क्षणिकत्व दोष आहे त्याच्यात, तो तुझा दोष नाही, ते तुझं स्वरूप नाही. मग आनंदमय कोश तेही नाही. वृत्तीत्रयाच्या आश्रयत्वाच्या अधिकाराला आनंदमय कोश म्हणतात. मोद, आमोद आणि प्रमोद या तीन वृत्तीचे जिथे आहे त्याला म्हणतात. वृत्ती विशेष तुझा नाहीये ना, वृत्ती निर्विशेष हा तुझा आहे, वृत्तीरहित तू आहे. असं करत करत मला पाठीमाग बोलवलं आणि मी आत्मस्वरूपात रममान झाले. तव अवचिते, परमार्थातलं फळ अवचित येत असतं. पाचारीले पाठी मोरे, हा झाला वेदांताचा अर्थ. पण एक असू द्या हा, एक असू द्या हा, एक हाही असू द्या. पण आता मग असंच मी दयादूताचा डेरा घेऊन चालली होती. तेवढ्यात मला पाठीमागून आवाज दिला, ए इकडे ये. आणि मी माग येऊन पाहिलं तर तिथं तो सावळा देखिला नंदाचा. तव अवचिते पाचारीले पाठी मोरे. आणि त्याला पाहिल्याबरोबर चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले, त्याने माझं चैतन्य चोरलं, चैतन्य चोरलं. चैतन्य शब्द दोन अर्थाने दोनदा आला, दोन्ही ठिकाणी अर्थ आपण वेगळा वेगळा करू. चैतन्य चोरीले माझं जीव चैतन्य संपवलं, मला शिवदशेला नेलं. आणि चैतन्य चोरीले माझं चित्त चोरलं. चित्ताला सुद्धा चैतन्य म्हटलेले की नाही. योग युक्त विशुद्ध आत्मा, विजितात्मा, जितेंद्रिय आहे. तिथं विशुद्ध आत्मा, तिथं अर्थ काय केला, त्याने अंतःकरण जिंकले. स्वांतकरण जिता सर्व कामोपशांता. त्या परमात्मा नाही. तिथं आत्मा शब्दाचा अर्थ काय, आपला अंतःकरण अर्थ आहे. म्हणजे चैतन्य अर्थ अंतःकरण या अर्थानं सुद्धा येतं. ते कसं येतं त्याचा विस्तार वेदांत परिभाषेत फार चांगला केलेला आहे. पण विस्तार भय असतो, मी सांगत नाही. आणि एकदाच सगळं सांगितलं पुन्हा तुम्ही माझं ऐकायचं. तिसरी गोष्ट, चवीपुरतच मीठ टाकलं तर चवदार होते. मीठ टाकलं काय होते, तात्पर्य आहे का. चैतन्य चोरीले अर्थात माझी जीव दशा घालवली, आणि चैतन्य चोरीले अर्थात माझं चित्त चोरलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, चित्त चोरी सावळे रुपडे चोरटे चित्ताचे. चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले, आणि वृत्तीच त्यांनी वृत्तीचा बाध केला, माझी जीवदशा संपून टाकली. आणि आता अवघे पारुषले तीन दिले, तीन असणारा जीव नाही ते शरीराईशी, त्याचा देह काय आहे, तीन आहे. आणि तीन असणारा जीव पारुषला, आणि जहान होणारे सगळे व्यवहार पारुषले. एका वाक्यात सांगायचं ठरलं, आता जे व्यवहार होतात ते बाधितान वृत्तीने होत, आसक्तीने होत नाही. अवघे पारुषले, पारुषले म्हणजे पारस, पारस झालं याचा अर्थ देहासक्ती गेली. विठाला विठाला तीन असणारा देह पारुषला, देह बुद्धी गेली, सर्व कर्म आता बाधित वृत्तीने होतात. अशी माझी अवस्था झाली. पण सगळी अवस्था होताना हे झालं. मग तुझी म्हटले ना मला पाठीमागं बोलवलं, त्याच्या भेटीने झालं. ज्याच्या भेटीने झालं तो कोण आहे ग. ब्रह्मदेवारू दीनानाथ भेटला, देवी मारू दीनानाथ भेटला. देवी वारू दीनानाथ भेटला, देवी वारू दीनानाथ भेटला. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा, विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले, चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले.
चैतन्य चोरी बाप रखुमादेवी जगाचा बाप अभिन्न निमित्त उपादान असल्यामुळे जगाचा बाप रुक्मादेवीचा वर जो दीनानाथ आहे तो मला भेटला. दीनानाथ कोण आहे? दीनाचा नाथ माझी दीनाची माऊली. दीनानाथ दीनबंधू नाम तुझं साजे, किंवा नाथ अनाथाचा आणि पती गोपिकाचा असा असणारा जो भगवान कृष्ण आहे तो मला भेटला. बाप रखुमादेवी बरोबर दीनानाथ भेटला आणि त्याच्या भेटीमध्ये विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. आता माझा देहच काय झाला? देव स्वरूप झाला. उदासीनाचा देह अवघे पारुशल्य दिन देह उदास झाली वृत्ती, आणि जो उदास होतो त्याचा देह काय होतो? विठ्ठल स्वरूप होतो. ते ऐसे कैसे नाही झाली जया देहीच ब्रह्मत्व आली. प्रश्न विचारला की नाही अर्जुनाने, तेव्हा असं कसं झालं? त्याला देहातच ब्रह्मत्व कसं काय आलं? त्याचं उत्तर देताना भगवंतांनी सांगितलं, अर्जुना त्यांनी काय केलं? त्यांनी काम क्रोधाने विकार शून्य झाला. विकार शून्य झाला की जीवा ब्रह्मत्व आहे स्वभावे, फक्त संकल्पाचा लोप केला की त्या जीवाला स्वभावातच काय आहे? ब्रह्मत्व आहे. असं त्यानं केलं म्हणून त्याला ब्रह्मत्व प्राप्त झालं. आणि आता सगळ्या चोवीचा आढावा, सगळ्या अभंगाचा आढावा एका श्लोकात घ्यायचा ठरला. नाही, दोन श्लोकात घ्यायचा ठरला. तेवढा घेतो आणि सेवा नेतो. 4 श्लोकाचं प्रकरण बरावे देते. दुसऱ्या अध्याय ध्यायतो विषय पासून प्रसाद दुःखाना क्रमानं श्लोक 4 लय गोडे. दुसऱ्या अध्यायातला विचार म्हणजे ध्यायतो विषय पुंसस परिणाम काय होतो? बुद्धिनाशात प्रणश्यते. विस्तार सगळ्यांना माहिती. आता त्याच्या पुढचा श्लोक कसा आहे पहा. राग द्वेष वियुक्तेस्तु विषयान इंद्रियश्चरण. बघा आता, राग द्वेषानं वियुक्त होऊन विषयान इंद्रियश्चरण, जरी त्याचे इंद्रिय विषयात रममान होत असले तरी पण काय? राग द्वेष वियुक्तेस्तु विषयान इंद्रियश्चरण आत्मवशीर विधेयात्म. ज्याने इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवली, आत्मवश केली, प्रसाद कुठे जातो? प्रसादाकडे जातो. प्रसादाकडे तो जातो. कोणत्या प्रसादाकडे जातो? ज्या प्रसादाचा परिणाम प्रसादे सर्व दुःखाना हानिरस्य उपजायते प्रसन्न चेतसु बुद्धी पर्यवतिष्ठते. या प्रसादापर्यंत तो कसा गेला? रागद्वेषानं वियुक्त होऊन त्याने विषयाचं आचरण केलं. आपुल्याने भारे विषयाचरण आहे. श्रीरंगी डोलत गेले, आसक्ती आत्मवश्य रे, आणि असं केल्यामुळे दीनानाथ भेटला प्रसादामध्ये गच्छती. असं प्रसादापर्यंत गेलं आणि माझा देह आता विठ्ठल विठ्ठल झाला. आता आमचा देह होय सोनियाचे योग्याचा. योग्याचा देह कसा होतो? देह होय सोनियाचे परिलाघव ये वायूचे ते पाणी पृथ्वीचे अंश नाही, है की नाही? योग्याचा देह. ज्ञानाचा देह कसा होतो? हो, तुकोबराचं प्रमाण देतो. एकच देवा शपथ थांबतो, आता एवढंच प्रमाण देतो. खरं सांगू का माऊली, अशा ऐकणारे आम्हाला संधी भेटली एक कारण. दुसरी गोष्ट, असे विद्वान भेटत नाही का? आपलं जर बोलण्यात काही चुकत असेल समजून सांगणारे कुठे भेटतात? म्हणून इथं समजून घेणारे आहेत आणि चुकलं ते सांगणारे आहेत. दडपायला काय वाटत प्रमाण सांगत होतो. प्रमाण काय? थांबा. आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव देह आकाराशी कैसा ठाव आणि देह बाध समानाधिकरणाने झाला देव. भाग त्याग लक्षणीने झाला देव नाही, मग देह प्रत्यक्ष झाला देव. म्हणून आमच्याकडे कुंभाराच्या बाबतीत त्याच्या देहाचं सदत्व चिदत्व आणि आनंदत्व आपल्याला सिद्ध करता येईल. देहातच ब्रह्मत्व त्यांना प्राप्त होतं. असा विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. आणि हा अर्थ जर आवडला नाही, देह विठ्ठल विठ्ठल झाला म्हणजे काय? माझ्या सगळ्या इंद्रियाचा विषय परमात्मा झाला. आता डोळ्याने येणे मुखे तुझे वर्ण्य गुणनाम, कान भरोनिया ऐकिन तुझे कीर्ती, डोळा भरोनिया पाहिन तुझे मुख,
वरून या भाग आणि तुका बैसला पांडुरंग सर्वेंद्रियाचा विषय परमात्मा झाला देवशपथ ताडीचो व्यसन होता जयवाचे माझे आला दृष्टीभोगी माझे चिरू जयाचा मन संकल्प माझा जीव आहे माझी कीर्ती विन जयाचे रीती नाही श्रीवन जया सर्वांग भूषण माझी सेवा अर्थात विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा विठोबा रकुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी कुमारी हरी विठ्ठल सीता देव तुकाराम बाई जेव्हा शेवटच्या अवस्थेला आल्या एका बाजूला आजाराशी झुंज देत होत्या